तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस-आय-पी म्हणजे काय. आता हा एस-आय-पी शब्द तुम्ही कुठे ना कुठे म्हणजे ऐकला असेल किंवा कुठं पाहिला असेल किंवा आपण आपल्या मित्रांचे किंवा आपले जे कोणी नातेवाईक रिलेटिव्ह असतील त्यांच्यामध्ये आपण कधी ना कधी म्हणजे हा शब्द कानावर पडलेला असेल की एस-आय-पी केली पाहिजे किंवा एस-आय-पी कशी करायची किंवा एस-आय-पी करण्याचे आपल्याला फायदे काय होतात. तर याच व्हिडिओमध्ये आपण हे एस-आय-पी बद्दल पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत. म्हणजे कशी एस-आय-पी म्हणजे काय, आपण एस-आय-पी चालू कशी करायची, त्याचे फायदे काय, आपण त्याला किती दिवसासाठी किंवा महिन्यासाठी किंवा किती वर्षासाठी करू शकतो. तर ह्याच्या आपण या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला पण जर एस-आय-पी बद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खास करून असा माणसासाठी आहे की ज्यांना अजून एस-आय-पी बद्दल काहीच माहीत नाही. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तेव्हा तुम्हाला समजेल की एस-आय-पी नेमकी काय आहे. तर एस-आय-पी काय म्हणजे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगतो. समजा आपण कंपनीमध्ये किंवा आपण कुठे पण काम करतो म्हणजे किंवा आपण नोकरी करतो. तर समजा आपण महिन्याला 10 किंवा 15,000 रुपये आपण फिक्स कमावतो. म्हणजे कसं थोडेफार इकडे-इकडे होऊ शकतात, पण आपले समजून चला की आपण महिन्याला 15,000 रुपये पैसे कमावतो. तर ते आपण सगळे पैसे खर्च करण्यापेक्षा जर आपण 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये आपण पैसे बचत केले म्हणजे आपल्या बँक अकाउंटमध्ये, तर ते आपल्याला कसं म्हणजे कुठं आपल्या अडचणीला किंवा भविष्यात आपल्याला ते पैसे खूप उपयोगी पडतात, म्हणजे आपल्याला काही कामात येतात. जर आपण बँक अकाउंटमध्ये जमा केले तर समजा आपण प्रत्येक महिन्याला आपण 2,000 रुपये आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा केले, तर आपण एक वर्ष जमा केले तर आपल्याला किती पैसे होतील? 24,000 रुपये. आणि जर आपण 5 वर्ष असे जमा केले म्हणजे प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये, तर 5 वर्षाचे आपल्याला पैसे किती जमा होतात? 1,20,000 रुपये. आणि जी आपण बँक अकाउंटमध्ये आपण पैसे जमा केले त्या पैशावर आपल्याला बँक व्याज देते, म्हणजे किती? 4% व्याज देते. तर तो आपल्याला व्याज मिळून आपले 5 वर्षाचे पैसे किती होतात? 1,33,000 रुपये आपल्याला पैसे जमा होतात. म्हणजे आपण जर प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये आपण आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा केले तर. हा झाला बँकेचा सवाल. आणि समजा आपण तेच 2,000 रुपये आपण बँक अकाउंटमध्ये जमा नाही केले आणि त्याच पैशाची जर आपण एस-आय-पी चालू केली, म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण समज 2,000 रुपये एस-आय-पी मध्ये आपण ते चालू केली आणि ते 2,000 रुपये आपण एस-आय-पी मध्ये दर महिन्याला आपण गुंतवले, तर ते आपण 5 वर्षानंतर जी आपली स्वतःची रक्कम असते, म्हणजे आपण प्रत्येक महिन्याला जी 2,000 रुपये जमा करतो ती आपली स्वतःची रक्कम असते 1,20,000 रुपये. पण जर आपण त्याच पैशाची जर एस-आय-पी केली असती तर आपल्याला किती? 1,64,000 रुपये पैसे मिळले असते, म्हणजे 5 वर्षानंतर. आणि आपल्या बँक अकाउंटमध्ये किती होते? 1,33,000. आणि जर त्याच पैशाची आपण एस-आय-पी केली असती तर किती? आपल्याला 1,64,000, म्हणजे समजा आपल्याला म्हणजे काहीतरी 30-35,000 रुपयाचा फायदा मिळतो. तर ह्याला आपण बोलतो म्हणजेच एस-आय-पी. म्हणजे जर आपल्याला बँक फक्त 4% व्याज देते, ते पण वर्षाला, आणि एस-आय-पी 12% व्याज देते म्हणजे एका वर्षाला. समजा आपण एक वर्षाला आपण 1,00,000 रुपये जमा केले तर त्या 1,00,000वर आपल्याला बँक फक्त 400 रुपये व्याज देईल. किती? 400 रुपये. आणि जर त्या 1,00,000ची आपण एस-आय-पी केली असती तर आपल्याला किती? 1,200 रुपये व्याज भेटला असता. म्हणजे समजा ना, म्हणजे किती 3-4 पटीचा फरक असतो. म्हणजे 400 रुपये कुठं आणि 1,200 रुपये कुठं. आणि तेच आपण जर 5 वर्षासाठी ठेवले तर किती पैसे होऊ शकतात? म्हणजे आपण जर 2,000 रुपये आपण साधे जमा केले तर ती जी आपली स्वतःची रक्कम असते ती किती? 5 वर्षानंतर 1,20,000 रुपये. आणि बँक अकाउंट आपल्याला फक्त किती? 4% व्याज देते. तर ते 4% व्याज मिळून किती होते 5 वर्षामध्ये? 1,33,000 रुपये. आणि समज आपण 10 वर्षे जमा केले तर किती? 2,95,000 रुपये जे आपली स्वतःची रक्कम असते ती जमा होते. आणि बरं तीच आपण एस-आय-पी केली तर किती? 5,00,000 जवळपास होऊ शकतात, म्हणजे आपण 12% व्याज पकडला तर. तर ही आहे एस-आय-पीची पॉवर. आणि जर ते आपण समज 15 वर्षे ठेवले तर किती? 10,00,000 होतात. आणि जर 20 वर्षे ठेवले तर किती? 20,00,000 होतात. म्हणजे किती जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे तुम्ही साधं उदाहरण घ्या, आपण बरं 5 वर्षे प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये जमा केले
तर आपली जी स्वतःची रक्कम असते म्हणजे आपण 2,000 रुपये किती 1,20,000 रुपये फक्त 5 वर्षाचे होतात आणि तीच आपण 2,000 रुपयाची SIP केली तर किती 1,64,000 रुपये आपल्याला 5 वर्षानंतर म्हणजे पैसे तेच आणि फक्त काय बँक अकाउंटमध्ये आपण ठेवण्यापेक्षा त्याच पैशाची आपण SIP करायची म्हणजे किती फरक म्हणजे आपण इथे पण जमा करतो आणि तिथे पण जमा करतो पण आपल्याला कसं व्याज जास्त मिळतो म्हणजे इकडे बँक अकाउंटमध्ये फक्त आपल्याला 4% व्याज मिळतो आणि SIP मध्ये आपल्याला 12% व्याज मिळतो म्हणजे आपण त्याला ॲव्हरेज करून चला तर ही आहे SIP ची पॉवर. तर जर तुम्हाला पण SIP बद्दल पूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल म्हणजे आपण SIP कुठं करायची कशी करायची कोणत्या ॲप्समध्ये किंवा कोणत्या अकाउंटमध्ये तर कमेंट करून सांगा. आपण कसं एकदम पूर्ण डिटेल व्हिडिओ घेऊन येऊ म्हणजे आपण स्टार्टिंग पासून तर जोपर्यंत आपण SIP आपल्याला म्हणजे चांगली जमत नाही तोपर्यंत आपण कशी करायची पूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू